तो उलटा फिरव, काय झालं काय माहिती, काय त्याला झालं काय मी त्याच्याकडे बघून त्याला क्रोध आला होता, पण थोड्या वेळात अंतःकरणात काय बदल झाला काय माहिती, विमुख होनी गृहात कुठे गेला तो, आतमध्ये गेला, विमुख होनी गृहांत गेला येऊन त्या रागातच तो तिकडे गेला. हा विप्रद हागा बैचकित मनी श्री सद्गुरूशी जातसे. मनी काय हा दहावा का चालू आहे. हा तर त्याला माहिती आहे आता भरोसा नाही, आता नामस्मरण करावं बाबा, कारण ह्यो समोर आहे. तो एवढा भयचकित झालाय का अखंड स्मरण चालू आहे, अखंड स्मरण. त्या स्मरणात मग बाधाच नाहीये. मग असं स्मरण संकट आल्यावर का असावं, आधी का नसावं है ना. आधी पण आपण करू शकतो ना ते नामस्मरण. अखंड चालता बोलता उठता बसता खाता जेविता सुखी होता नाना उपभोग भृगिता. नामस्मरण करावे ना, करू शकतो पण नाही ना. भांडी घासता घासता नामस्मरण होईल, कपडे धुता धुता नामस्मरण होईल, झाडून काढता काढता नामस्मरण होईल, जेवण बनवता बनवता नामस्मरण नाही होणार काय नाही का. झाडून काढताना तोंडाला कुठं काय काम आहे का, भांडी घासताना तोंडाला काय काम आहे, काहीच नाही ना. कपडे धुताना तोंडाला काय काम आहे, दातात बितात असा काही धरून पिळायला लागतोय काय, तोंडाला काहीच काम नाही. मग मुकी भांडी घासण्यापेक्षा नामस्मरण कर, मुका झाडून काढण्यापेक्षा, मुका जेवण बनवण्यापेक्षा नामस्मरण करता करता बनवला तर जेवण पण उत्तम होईल नाही. त्या जेवणात नामस्मरण जाईल, मग घरच्यांनी तो जेवण जेवल्यावर त्यांच्या आतमध्ये काय जाईल ना. मग ती गप बसतील ना अशी, नामस्मरणाचा आतमध्ये काहीतरी होईल ना त्यांच्या, का आतमध्ये काहीतरी गेला आहे. भांडण करणारी माणसं पण गप होती का नाही. बैठकीला न येणाऱ्यांना उपरती होईल का बैठकीला गेला पाहिजे, पण स्मरण करता करता या गोष्टी झाल्या. ये प्रसंग आल्यानंतर स्मरत असे, अरे तेव्हा तर करतच आहे, पण आधी कर जेणेकरून तो येणारच नाही पुढे. कृपा आलिया ओळम बयासी रूपांत दिले ही सद्गुरु कृपा दिले कोपा आलिया ना. किरीत परचे अग्निसी श्री सद्गुरु कृपा होय रासी काय करील पूर्ण. कितीतरी त्या आईला राग आला नाही, कितीतरी त्या किड्याला राग आला तरी ती काय ती आगीवर जाणार आहे का ना. कोपा आलिया ओळम बयासी किवीच परचे अग्निसी, कशी ती सद्गुरु कृपा होय जाती काय करील क्रोध. काहीच करू शकत नाही. ज्याच्यावर सद्गुरु कृपा आहे ना त्याला क्रूर दुष्ट कोणी जरी समोर असवा ना तरी तो काही करू शकत नाही. फक्त काय पाहिजे, सद्गुरु कृपा पाहिजे. मग सद्गुरु कृपा होईल कुठून, तर त्याच्या श्रवणातून, त्याच्या स्मरणातून, त्याच्या भक्तीतून, त्याच्या उपासनेतून पुढे. करुणाची या पिढ्यांची